नेत्यांच्या काही महायुतीतल्या नेत्यांच्या तर काही विरोधकांच्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचसोबत बिहारमधल्या जनतेचे आभार मानत विरोधकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये कशासाठी टाकले आणि एकूणच या मुद्द्यावरनं टीका केली आहे विरोधकांनी बिहारच्या या निवडणुकीच्या निकालावरती, सत्ताधाऱ्यांवरती। तर आता याच बिहार निकालासंदर्भात थोड्याच वेळात भाजपचे नेते गिरीश महाजन यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे, ती देखील आपण बघणार आहोत। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे। जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे। मी म्हणणार नाही की तेवढ्याच याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते, प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता? माहिती घ्यावी। आता काहीतरी बोलायचं असेल तर ते बोलू देत, पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं, महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत, कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे। पराभवामध्ये काय कुठे जागा जास्त वाटल्या? बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या? 150 जागा यांनीच लढवल्यात, आमच्या आरजेडीने 150 जागा लढवल्यात, आम्ही तर 56 जागा लढवल्यात। त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका ना, महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू, त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा। तर या पराभवाची कारण शोधताना काँग्रेसवरती टीका केली जाते आणि तीही त्यांच्या मित्रपक्षांकडून, आपण बघितलं अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आणि त्यांना दिलेलं उत्तर।